तर पावसाचा फटका छत्रपती संभाजीनगरात देखील बसलेला आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। गंगापूर तालुक्यातील ढगफुटीचे ड्रोन दृश्य समोर। पावसानं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याला भिवगावात पाणी शिरलं। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल। 12 जणांना रेस्क्यू केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यात मुसळधार पाऊस। आनंदवाडीमध्ये शेतामध्ये पाणी साचले। सोयाबीन आणि कपाशी पिकाचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा बजाज कंपनीलाही फटका। बजाज कंपनीच्या मेन गेटला गुडघ्यापर्यंत पाणी लागलं। पाणी साचल्यामुळे मोठी अडचण। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्दच्या इंदिरानगर मध्ये पुराचं पाणी शिरलं। नागरिकांचा बचाव कार्य सुरू। इंदिरानगरचा संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शिवना नदीला पूर। कन्नड शहरातील महादेव मंदिराला पाण्याचा वेळखा। मंदिरात पुजाऱ्याच्या कुटुंबातील 4 जण अडकले। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। जायकवाडी धरणातून 1,13,184 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पाऊस। शहरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातील बोर नदीला पूर। बोर नदीचं पाणी भिव गावात शिरलं। 10 ते 15 नागरिक पुराच्या पाण्यात अडकण्याची माहिती। तर या मुसळधार पावसाचा वाहतुकीलाही फटका बसलेला आहे। अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प आहे। कुठे काय सुरू आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। रात्रभर झालेल्या पावसामुळे धाराशिव लातूर रस्ता बंद। दोन्ही बाजूला वाहतूक थांबली। नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पखरूडमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे रस्त्यावरील पूल वाहून गेला। रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस। निमगाव परिसरात असणाऱ्या पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागलं। हसनाबाद भोकरदन महामार्गावरील वाहतूक ठप्प। मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरमधील ओढे नद्यांना पूर। करंजीमधील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागलं। नगर पाथर्डी महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने। सोलापुरातील सीना नदीला पूर। राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रोड अक्षरशः वाहून गेला। डांबरी रस्ता वाहून गेल्याने 4 ते 5 फुटाचा खड्डा पडला। तसंच हिंगोली गावात पाणी शिरलं। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा कहर। संगमनेर लोणी रस्त्यावर पाणीच पाणी। वाहतूक विस्कळीत। जनजीवन ही विस्कळीत। अहिल्यानगरच्या शिर्डी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। शिर्डीतल्या अनेक घरात पाणी। जनजीवन विस्कळीत। राहता साकुरी तसंच नगर मनमाड महामार्गावरून पाणी वाहू लागलं। बेडच्या आष्टी तालुक्यातील नांदा गावात कांबळी आणि मेहकर नदीचं पाणी जे आहे ते गावात शिरलं। रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने अनेकांच्या घरातही पाणी शिरलं।